श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 101व्या विजयादशमी महोत्सवात तब्बल 5000 विद्यार्थ्यांनी 2 तासांच्या भव्य कार्यक्रमातून चित्तथरारक कवायती, मैदानी खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली। दांडपट्टा, तलवारबाजी, लेझिम, एरोबिक्स, योगा, तायक्वांडो, बॉडी बिल्डिंगसह पारंपरिक आणि आधुनिक खेळांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महोत्सवाला अमरावतीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 101 वर्षापासून सुरू असलेला हा विजयादशमी महोत्सव याचा मागचा उद्देश हा आहे की आपल्या ज्या भारतीय पुरातन व्यायाम पद्धती आहेत ज्याच्यामध्ये ढाल तलवार, दांडपट्टा, ड्रिल, मलखांब, जोडी, लाठीकाठी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचं प्रदर्शन करणं आणि त्या माध्यमातून समाजापर्यंत हे लुप्त होत असलेले व्यायाम प्रकार समोर आणणं आणि त्याची माहिती होणं। कारण की आपण बघतो आहे की भारत सरकार आता IKSच्या माध्यमातून जे आपले पुरातन खेळ आहेत त्या संदर्भात त्यांना महत्त्व देत आहे आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे काम संस्था त्याच्या स्थापनेपासूनच करून राहिली आहे। आणि या विजयादशमीच्या माध्यमातून आपण बघितलं की इथे दांडपट्टा, ड्रिल, ढाल तलवार, मल्लखांब, त्याच्यानंतर आता जाती जोडी होणार आहे, त्याच्यानंतर लाठीचा ड्रिल, हे असे वेगवेगळे जे आपले पुरातन भारतीय पारंपरिक खेळ आहेत तर त्याचं प्रदर्शन या निमित्ताने ते होतं आहे। आणि आपण संस्थेद्वारा हा प्रयत्न करत आहोत की लुप्त होणारे खेळ हे आज जगासमोर आणले पाहिजे आणि त्याचं पुनरुत्थान झालं पाहिजे आणि या माध्यमातून युवकांना शारीरिक शिक्षणाची, व्यायामाची जोडी लागली पाहिजे जेणेकरून देशाला आपण एक सक्षम आणि फिट पिढी देऊ शकतो।